नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न बघा. भारतातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे भिलार, ऑप्शन नंबर 1. दुसरा प्रश्न पहा, जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर जागतिक लोकसंख्या दिन ऑप्शन नंबर 1 बघा 11 जुलै, दुसरं ऑप्शन आहे 5 जुलै, तिसरं ऑप्शन आहे 10 जुलै आणि चौथं ऑप्शन आहे 15 जुलै. तर याचं करेक्ट उत्तर आहे 11 जुलै. जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलैला पाळला जातो. नेक्स्ट पुढील प्रश्न पहा, लोकबिरादरी हा प्रकल्प डॉक्टर प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात येथे उभारण्यात आला. पहिलं ऑप्शन बघा कासनसूर, दुसरं ऑप्शन आहे आलापल्ली, तिसरं ऑप्शन आहे हेमलकसा आणि चौथं ऑप्शन आहे झिंगानूर. तर याचं करेक्ट उत्तर आहे हेमलकसा, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट प्रश्न पहा, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? पहिलं ऑप्शन बघा 24 सप्टेंबर 1873, दुसरं ऑप्शन आहे 10 ऑक्टोबर 1873, तिसरं ऑप्शन आहे 14 सप्टेंबर 1873, चौथं ऑप्शन आहे 15 ऑगस्ट 1973. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुढील प्रश्न पहा, जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य अनुच्छेद 21 मध्ये कशाचा समावेश होतो? पहिला ऑप्शन पहा बोनसचा अधिकार, दुसरा ऑप्शन आहे आरोग्याचा अधिकार, तिसरा ऑप्शन आहे मोफत शिक्षणाचा अधिकार आणि चौथा ऑप्शन आहे कामाचा अधिकार. तर अनुच्छेद 21 नुसार जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्य अनुच्छेद 21 नुसार आरोग्याचा अधिकार आहे. तर ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे? पहिलं ऑप्शन आहे 3, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 आहे 1 आणि ऑप्शन नंबर 4 आहे 4. तर राष्ट्रपती राजवट लागलेली आहे आतापर्यंत 3 वेळा, म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आहे. आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. कुठे? तर महाराष्ट्रामध्ये. पुढील प्रश्न पहा, यमुना कृती आराखडा हा द्वीपक्षीय प्रकल्प कोणत्या 2 देशांमध्ये आहे? पहिलं ऑप्शन आहे भारत जापान, दुसरं ऑप्शन आहे भारत जर्मनी, तिसरं ऑप्शन आहे भारत बांगलादेश आणि चौथं ऑप्शन आहे भारत चीन. तर याचं करेक्ट उत्तर आहे भारत आणि जापान, ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न पहा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकते? पहिलं ऑप्शन आहे राष्ट्रपती, दुसरं ऑप्शन आहे मंत्रिमंडळ, तिसरं ऑप्शन आहे संसद, चौथं ऑप्शन आहे सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश. तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकते? तर याचं करेक्ट उत्तर आहे संसद, ऑप्शन नंबर 3 याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, शाकुंतला या संस्कृत नाटकाचा मराठी अनुवाद कोणी केला? पहिलं ऑप्शन आहे महादेव शास्त्री कोल्हटकर, दुसरं ऑप्शन आहे परशुराम गोडबोले, तिसरं ऑप्शन आहे शिवराम शास्त्री खरे, चौथा ऑप्शन आहे कृष्ण शास्त्री राजवाडे. तर याचं योग्य उत्तर आहे कृष्ण शास्त्री राजवाडे, ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याची नाणी कोणती? पहिलं ऑप्शन आहे होन, दुसरं ऑप्शन आहे दाम, तिसरं ऑप्शन आहे शिवराई आणि चौथं ऑप्शन आहे टका. तर याचं योग्य उत्तर आहे शिवराई, ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, भारतात हरित क्रांती कोणी आणली? पहिलं ऑप्शन बघा डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, दुसरं ऑप्शन आहे डॉक्टर MS स्वामीनाथन, तिसरं ऑप्शन आहे डॉक्टर बोरिस आणि चौथं ऑप्शन आहे वर्गीस कुरियन. तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर MS स्वामी, ऑप्शन नंबर 2 याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, श्वेत क्रांती म्हणजे काय? पहिलं ऑप्शन आहे दूध क्रांती, दुसरं ऑप्शन आहे मत्स्य क्रांती, तिसरं ऑप्शन आहे खत क्रांती, तिसरं ऑप्शन आहे हरित क्रांती. तर याचं करेक्ट उत्तर आहे दूध क्रांती, ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर आहे श्वेत क्रांती म्हणजे दूध क्रांती. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय सर्वेक्षण NDA प्रबोधिनी ही संस्था कोठे आहे?
तर पहिला ऑप्शन आहे नागपूर, दुसरा ऑप्शन आहे दिल्ली, तिसरा ऑप्शन आहे मुंबई, चौथा ऑप्शन आहे खडकवासला. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे खडकवासला, पुणे. पुढचा प्रश्न पहा. भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? ऑप्शन एक आहे संत तुकाराम, दुसरा ऑप्शन आहे संत ज्ञानेश्वर, तिसरा ऑप्शन आहे संत एकनाथ, चौथा ऑप्शन आहे संत नामदेव. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 संत नामदेव.